केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अध्यक्षांचं आंदोलन जे आहे ते दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी सकाळपासूनच सुरू आहे। साधारणतः सकाळी जर आपण पाहिलं तर 7:30-8च्या दरम्यान ते दिल्लीच्या विमानतळावर गेले। त्यानंतर दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी त्याचं आंदोलन सुरू आहे। पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपण जर पाहिला तर जे छत्रपती संभाजीनगर ज्या ठिकाणी ते राहतात आपण या ठिकाणी त्याचं घर बघू शकता की हेच ते त्यांचं घर आहे। अभिजित दिपके यांचं हे निवासस्थान आहे आणि याच ठिकाणी ते मात्र सर्वात महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर पोलिसांना देखील कुठेतरी वाटलं तर या ठिकाणी गर्दी जमा होईल, पण म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी बघू शकता की गर्दी नसली तरी देखील गेल्या काही दिवसापासून अभिजित दिपके यांचं हे निवासस्थान आहे। या निवासस्थानी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे या घराच्या परिसरामध्ये लावल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण जर समोर जर पाहिलं तर त्या ठिकाणी एक टीव्ही देखील छोट्या खाणी एक एलसीडी देखील लावण्यात आलेला आहे आणि ते यासाठी लावण्यात आलेला आहे कारण की या घराच्या आजूबाजू परिसरामध्ये पोलिसांकडून देखील सीसीटीव्ही देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत अभिजित दिपके आणि यांचं हे घर आहे। पुणे या ठिकाणी पुढे गर्दी जमा होऊ नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी खबरदारी घेत बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिला तर छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज महानगर 1 जे आहेत या शहरापासून काही अंतरावर असलेलं हा वाळूज महानगर 1 आहे आणि या वाळूज महानगर 1 मधील याच ठिकाणी हे अभिजित दिपके जे यांचं निवासस्थान आहे आणि याच ठिकाणी निवास करत असतात। मात्र सर्वात महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी सध्या त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि देखील वाढायला सुरुवात झालेली आहे। मात्र पोलिसांनी खबरदारी घेत छत्रपती संभाजीनगरच्या या निवासस्थानामध्ये गर्दी जमा होईल की ही शंका करत या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त सध्याला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिला तर केंद्राचे शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि याचं आंदोलन जर पाहिलं आंध्र प्रदेश भरामध्ये सध्या हे आंदोलन गाजताना पाहायला मिळत आहे। मात्र महत्त्वाचा विषय हाच आहे की या ठिकाणी जर पाहिलं पण सध्या त्यांची जी युवकांमध्ये जी लोकप्रियता आहे ही लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर त्यांचे फॉलोअर जे होते एकदम मिलियनमध्ये त्यांचे फॉलोअर्स वाढले, त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढली आणि युवकांचा एक आवाज म्हणून ते समोर आले आणि त्याच्यानंतरच आपण जर पाहिलं तर त्यांनी थेट भारतीय जनता पार्टीला टार्गेट करण्याचं काम करत आहे। तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान यांना देखील टार्गेट करण्याचं काम ते करत आहे आणि एक युवा वर्ग जो आहे हा त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच युवा वर्गाच्या प्रश्नाला घेऊन ते आंदोलन करत आहे। नीट फुटीचा पेपर असेल अनेक जे असे प्रश्न जे आहेत अशा अनेक समस्याला घेऊन ते समोर जाऊन ते प्रश्नाला घेऊन ते आंदोलन करत आहे। मुख्य हेतू जर पाहिला आपण तर केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची ती मागणी करत आहे आणि या राजीनाम्या मागणीला घेऊन हे आंदोलन दमदमान आता पुढे जाताना पाहायला मिळत आहे। मग दुसरीकडे आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी सध्या माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर हेच कॉक्रोच पार्टी संस्थापक अध्यक्ष जे आहे ते त्यांचं हे निवासस्थान आहे। तर अभिजित दिपके यांचं पण या ठिकाणी देखील आता पोलिसांचा बंदोबस्त देत वाढताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र राजीनामा तर हे आंदोलन जे आहे राजीनाम्याचं नेमकं राजीनामा घेईल का किंवा नेमकं आता कशा पद्धतीनं प्रशासन असेल किंवा सरकार असेल या आंदोलनाला कशा पद्धतीने हाताळेल हे देखील तेवढं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर story.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर, वाळूज महानगर 1।